हॅलो एव्हरीवन. तर आपण इंटरॅक्टिंग विथ डेटाबेस बघतोय. तर यामध्ये आपण याआधी 3 लेक्चर्स बघितलेले की ज्यामध्ये इंट्रोडक्शन टू GDBC, सेकंड टाइप्स ऑफ ड्रायव्हर्स आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण एक GDBCचा यूज करून एक स्पेसिफिक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरला जे आपण एक्झाम्पल बघितलं, हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये काय केलं होतं, आपण एका जावा ॲप्लिकेशननी डेटाबेसशी इंटरॅक्ट केलं होतं. जो आपण डेटाबेस तिथे यूज केला होता MySQL. आपण डेटाबेस ओपन करू. एम्प्लॉई नावाचा डेटाबेस आपण यूज केला होता, टेबल्स, आणि त्यामध्ये एक टेबल बनवला होता स्टुडंट. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. तर आपण ही जावा ॲप्लिकेशनचा यूज करून या स्टुडंट टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करत होतो यूजिंग जावा ॲप्लिकेशन. ओके, तर हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. एक्झाम्पल बघताना आपण या ज्या काही गोष्टी यूज केलेल्या आहे याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच गोष्टींवरती पुन्हा एकदा डीपमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये सर्वात आधी प्रोग्राम फॉर कनेक्शन. आता जावा आणि डेटाबेसचं कनेक्शन करण्यासाठी जो प्रोग्राम यूज केला होता आपण, त्या प्रोग्रामविषयी आपण बघूयात. तर सर्वात आधी आता आपण जे ऑपरेशन केलं आहे, समजा आपल्याकडे काय होतं, तर एक जावा ॲप्लिकेशन होतं, एक जावा ॲप्लिकेशन. आणि या जावा ॲप्लिकेशननी कोणाशी कम्युनिकेट केलेलं होतं, तर डेटाबेस ॲप्लिकेशनशी. डेटाबेसशी. ओके, यूजिंग सम मीडिएटर. ओके, यूजिंग सम मीडिएटर. आता हा प्रोग्राम बघण्याआधी मी एक एक्झाम्पल देतो की ज्या एक्झाम्पलमुळं आपल्याला जावा आणि डेटाबेसमध्ये कसं कम्युनिकेशन होतंय ते बघता येईल. असं अज्युम करा की जावा ॲप्लिकेशन म्हणजे एक आय थिंक मराठी लँग्वेज माहीत असलेला एक व्यक्ती आहे. ओके, जावा ॲप्लिकेशन म्हणजे एक मराठी लँग्वेज बोलणारा व्यक्ती आहे आणि डेटाबेस म्हणजे एक जापानीज लँग्वेज बोलणारा व्यक्ती आहे. ओके, जापानीज लँग्वेज बोलणारा व्यक्ती आहे. कारण की जावा ॲप्लिकेशन आणि डेटाबेस ॲप्लिकेशन हे 2 वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. दोघांचा काहीही संबंध नाही आहे. दोघांचं वर्किंग वेगळं आहे. दोघांचे जे काही कम्युनिकेशन होतं किंवा त्यांच्या ज्या क्वेरीज यूज होतात किंवा जे काही मेथड्स यूज होतात ते टोटली वेगळे आहेत. ओके, तर असं कन्सिडर करू की आपल्याला या 2 व्यक्तींचं कम्युनिकेशन घडवायचं आहे. जावाचं कम्युनिकेशन जावा नावाच्या व्यक्तीचं की जो मराठीत बोलतो आणि डेटाबेस जो की जापानीजमध्ये बोलतो. तर अशा 2 लोकांचं कम्युनिकेशन घडून आणायचं यूजिंग सम मीडिएटर. आता याच्यात जर कम्युनिकेशन आपल्याला घडून आणायचं असेल या दोघांमध्ये, तर सर्वात मेन काय आहे, एक तर याला जापानीज जमली पाहिजे किंवा जापानीजवाल्याला काय जमलं पाहिजे, मराठी जमली पाहिजे. जर दोघांना एकमेकाच्या लँग्वेज जमल्या तरच दोघांमध्ये काय होऊ शकतं, कम्युनिकेशन. नाहीतर हा समजा ह्या जावानी जर किती याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर हा कम्युनिकेशन नाही करू शकत, आणि याने पण किती जरी याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी कम्युनिकेशन होऊ नाही शकत. मग असं जर क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपल्याला काय गरज आहे, एक मीडिएटरची गरज आहे. एक कशाची गरज आहे, मीडिएटरची, की जो मीडिएटर काय करू शकतो, आपल्याला हे कम्युनिकेशन घडून आणू शकतो. फक्त काय आहे, या मीडिएटरला पण काय पाहिजे माहिती, बोथ जावा ॲज वेल ॲज जापानी डेटाबेस लँग्वेज, म्हणजे जावानी यूज केलेली लँग्वेज आणि डेटाबेसची लँग्वेज या दोन्हींचं नॉलेज. समजा या दोघांमध्ये जर त्याला मीडिएटर म्हणून ॲक्ट व्हायचं असेल तर त्याला मराठीचं पण नॉलेज पाहिजे आणि जापानीजचं पण नॉलेज पाहिजे. तर अशा मीडिएटरची आपल्याला सर्वात आधी काय गरज असते, समजा आपल्याला यांच्यामध्ये काय करायचं आहे, कम्युनिकेशन घडून आणायचं आहे. अशा मीडिएटरला काय म्हणतो आपण, GDBC. हा काय असतो, एक मीडिएटर की जो काय करणार आहे,
मराठीचं कन्व्हर्जन कशात करणार, जापानीजमध्ये, आणि तो कोणाला पाठवणार, जापानीज व्यक्तीला. जापानीजचं रिप्लाय तो काय करणार, मराठीत कन्वर्ट करणार, कोणाला पाठवणार, मराठी व्यक्तीला. सेम तो रिअल टाईममध्ये काय करणार, जावा कॉल्सचं कन्व्हर्जन तो काय करणार, जावा कॉल्सचं कन्व्हर्जन कशात करणार, डेटाबेस कॉलमध्ये, आणि डेटाबेस कॉलचं कन्व्हर्जन कशात करणार, जावा कॉल्समध्ये. ओके, डेटाबेस कॉल्सचं कन्व्हर्जन कशात करणार, डेटाबेस. म्हणजे आपल्याला सर्वात आधी कशाची गरज आहे, इथं मीडिएटरची गरज आहे. पहिली गोष्ट आपल्याला काय लागते, कम्युनिकेशनचं घडून आणायचं असेल तर मीडिएटरची गरज आहे. असा मीडिएटर म्हणजे काय आहे, ते ड्रायव्हर सॉफ्टवेअर आहे. हा मीडिएटर काय असतो तर ड्रायव्हर सॉफ्टवेअर, जे MySQL कनेक्टर आपण डाउनलोड केलं ते मीडिएटर आहे. ओके, तो काय करणार आहे, तुमचं जावा कॉलचं कन्व्हर्जन डेटाबेस कॉलमध्ये, डेटाबेस कॉलचं कन्व्हर्जन जावा कॉलमध्ये. तर सर्वात आधी आपल्याला तशी प्रोग्रामिंग करायची असेल तर आपल्याला एक ड्रायव्हर सॉफ्टवेअर आपल्याला क्लास पाथमध्ये सेट करावं लागतं, आणि ते ड्रायव्हर सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये लोड करण्यासाठी क्लास डॉट फॉर नेम नावाची मेथड आपल्याला यूज करावं लागते. ओके, पहिली स्टेप लक्षात घ्या. ज्या वेळेस आपल्याला जावा ॲप्लिकेशन आणि डेटाबेस ॲप्लिकेशन यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं आहे, तर पहिली गोष्ट जी गरजेची असते आपल्याला ती काय आहे, म्हणजे आपल्याला एक मीडिएटर सॉफ्टवेअर, ड्रायव्हर सॉफ्टवेअर आपल्याला गरजेचा असतो. तो ड्रायव्हर सॉफ्टवेअर काय करणार आहे, तुमचं जावा कॉलचं कन्व्हर्जन डेटाबेस कॉलमध्ये आणि डेटाबेस कॉलचं कन्व्हर्जन जावा कॉलमध्ये, हे काम हा मीडिएटर तुमचा करणार आहे. मग असं मीडिएटर तुम्हाला लोड करण्यासाठी क्लास डॉट फॉर नेम नावाची मेथड यूज करून आपण तो मीडिएटर लोड करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, क्लास डॉट फॉर नेम, आणि त्याला एक आर्ग्युमेंट आपल्याला पास करावी लागते. ओके, कोणती आर्ग्युमेंट पास करावी लागते की तुम्ही ड्रायव्हर कोणतं यूज करणार आहे. ओके, ते ड्रायव्हर कशावर डिपेंड असतं, तर तुमचा डेटाबेस तुम्ही कोणता यूज करणार. ओके, समजा मी इथं MySQL डेटाबेस यूज करतोय, तर तिथं ड्रायव्हर कोणता वापरणार मी, com.mysql.jdbc.driver. आपण हे एक्झाम्पल बघितलं, याच्यामध्ये पण माझा डेटाबेस कोणता आहे, हा MySQL डेटाबेस आहे, MySQL. ओके, त्याच्याशी मला कम्युनिकेट करायचं होतं, त्यावेळेस मी कोणती मेथड यूज केली, com.forName. पण तिथं ड्रायव्हर नेम काय सांगितलं मी, com.mysql.jdbc.driver. हे ड्रायव्हर नेम आपल्याला तिथं पास करावा लागतं. म्हणजे तिथं आपल्याला प्रोग्रामला सांगावं लागतं की नेमकं मी कोणाशी कम्युनिकेट करणार आहे आणि कोणतं ड्रायव्हर तिथं वापरणार आहे, हे नेम आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे पास करणं आहे. ओके, सेम MySQLच्या जागी जर तुम्ही तिथं ओरॅकल नावाचा डेटाबेस यूज करत असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या मेथडमध्ये कोणती आर्ग्युमेंट पास करावा लागणार आहे तिथं, तर oracle.jdbc.driver.oracle.driver. ओके, ह्या केसमध्ये आपल्याला ही मेथड हे नेम पास करावं लागेल. समजा तुमचा बॅकएंडला DB2 नावाचा डेटाबेस तुम्ही वापरत असाल तर com.ibm.db2jdbc.net db2driver. ओके, समजा तुम्ही सायबेस वापरत असाल तर com.sybase.jdbc.syb driver. ओके, तर अशा वेळी तुम्ही बॅकएंडला कोणता डेटाबेस वापरताय, ओके, बॅकएंडला कोणता डेटाबेस वापरताय त्यानुसार तुम्हाला डेटाबेस ड्रायव्हरचं नाव तुम्हाला कुठं पास करणं आहे. कुठं पास करावं लागतं ते क्लास डॉट फॉर नेम ही मेथड लिहायची. क्लास डॉट फॉर नेम या मेथडला तुम्हाला काय करायचं आहे, त्या ड्रायव्हरचं नेम पास करायचं आहे. पास करताना तुम्ही कोणता डेटाबेस वापरताय त्या डेटाबेसचं नाव तुम्हाला ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून पास करणं, ही तुमची स्टेप 1 आहे. ओके, कनेक्शनचा प्रोग्राम करताना पहिला स्टेप, पहिली ओळची लिहिणं आहे तुम्हाला, तर पहिले काय करणं आहे, लोड द ड्रायव्हर, ड्रायव्हरची इन्फॉर्मेशन लोड करणं आहे. कोणतं ड्रायव्हर तुम्ही वापरणार आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या ज्या डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं आहे त्या डेटाबेसशी निगडीत ड्रायव्हर तुम्हाला असाइन करणं आहे. ते करण्यासाठी तुम्हाला काय करणं आहे, क्लास डॉट फॉर नेम नावाची मेथड घेणं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं नाव पास करणं आहे. ओके, ही झाली स्टेप 1. ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2. आता ॲक्च्युली आपण काय केलं आहे, समजा ड्रायव्हर लोड केला, JDBC नावाचा ड्रायव्हर लोड केलेला आहे. आता लोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यांच्याशी कम्युनिकेशन स्टार्ट करायचं आहे. जावाला काय करायचं आहे, डेटाबेसशी कम्युनिकेशन स्टार्ट करायचं आहे आणि डेटाबेसला पण काय करायचं आहे, जावाशी कम्युनिकेशन स्टार्ट करायचं आहे. तर कम्युनिकेशन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला मेन म्हणजे काय करणं आहे, एक कनेक्शन क्रिएट करणं आहे. ओके, कम्युनिकेशन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय करणं आहे, कनेक्शन क्रिएट करणं आहे.
आपल्याला काय करणं आहे, कनेक्शन क्रिएट करणं आहे. कोणामध्ये कनेक्शन, जावा आणि डेटाबेसला. म्हणजे जावाला माहिती असलं पाहिजे की मला कम्युनिकेशन कोणाशी करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला कनेक्शन क्रिएट करणं आहे. तर कनेक्शन क्रिएट करण्यासाठी त्यांनी प्रोग्राम दिला आहे. कनेक्शन इंटरफेसचा तुम्हाला काय करायचं आहे, कनेक्शन क्लासचा तुम्हाला एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. कनेक्शन क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे युजिंग फॅक्टरी मेथड. कोणती, तर ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन नावाची मेथड यूज करायची आहे. ओके, ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन या मेथडचा यूज करून तुम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतात. म्हणजे आपल्याला जावाला सांगायचं आहे की नेमकं आपल्याला कोणाशी कम्युनिकेट करायचं आहे, कोणत्या डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं आहे आणि तो डेटाबेस कुठं इन्स्टॉल केलेला आहे, कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा कोणत्या कॉम्प्युटरमध्ये, कोणत्या नेटवर्कमध्ये, कोणत्या कॉम्प्युटरमध्ये. तर आपल्याला काय करणं आहे, त्याचा URL तिथं पास करावा लागतो प्लस युजर नेम आणि पासवर्ड. ओके, तर युजर नेम पासवर्डबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर प्रत्येक डेटाबेस जो असतो तर तो डेटाबेस ओपन करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर युजर नेम पासवर्ड असतो. ओके, समजा आता इथं MySQL ओपन केला, तर MySQL ओपन करण्याच्या आधी मी काय केलं आहे, ते ओपन करण्यासाठी मला पासवर्ड टाकावा लागतो. बाय डिफॉल्ट युजर नेम रूट आहे MySQLचं, पण इथं ते पासवर्ड विचारतं. मी इथं टाकतोय पासवर्ड 1 2 3 4 5 6 एंटर केला, त्यावेळेसच माझा डेटाबेस ओपन झाला. ओके, म्हणजे इथं प्रत्येक वेळेस मला काय करावं लागतं, माझं युजर नेम आणि पासवर्ड एंटर करावा लागतो. तर यूज एम्प्लॉई सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. प्रत्येक वेळेस मला युजर नेम पासवर्ड यूज करून तो ओपन करावा लागतो. म्हणजे मला युजर नेम पासवर्ड त्याच्यामध्ये काय करणं आहे, पास करणं आहे. समजा तुम्ही जर डेटाबेसला पासवर्ड असाइन केलेला नसेल तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टी पास करायच्या आहे. एक तर URL म्हणजे डेटाबेस तुमचा कोणत्या लोकेशनला तुम्ही इन्स्टॉल केलेला आहे आणि कोणता डेटाबेस वापरणार आहे, प्लस युजर नेम काय आहे त्या डेटाबेसचं. ओके, इन केस समजा तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर. ओके, जर दोन्ही नसेल तर फक्त URL पास केलं तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला मेन म्हणजे URL पास करावं लागतं की तुमचा डेटाबेस तुम्ही कुठं इन्स्टॉल केला आहे. तर ते URL साठी पण तुमचा फिक्स फॉर्मॅट आहे. URLचा फॉर्मॅटमध्ये पहिला वर्ड जो असणार आहे तो काय असतो, JDBC. तुम्ही आता JDBC ड्रायव्हर यूज करणार आहे, ते पहिलं वर्ड JDBC. MySQL साठी सुद्धा पहिलं आहे बघा. प्रत्येक वेळेस पहिलं वर्ड काय आहे, रिस्पेक्टिव्ह कोणाचं म्हणजे JDBC. सेकंड वर्ड आहे तुम्ही डेटाबेस कोणता वापरताय. इथं MySQL वापरणार असेल तर MySQL स्मॉलमध्ये, Oracle वापरत असेल तर Oracle -thin. ओके, DB2 वापरणार असेल तर DB2 आणि Sybase असेल तर Sybase -TDS. तर तुम्हाला तिथं डेटाबेसचं नाव देणं आहे. त्यानंतर तुम्हाला लिंक पास करणं आहे, होस्टनेम पास करणं आहे की तुमचा डेटाबेस कोणत्या मशीनवरती लोकेट केलेला आहे. इथं पोर्ट पण राहिला. ओके, तर तुमचा डेटाबेस कोणत्या लोकेशनला इन्स्टॉल केलेला आहे. समजा तुमचं हेच कॉम्प्युटर जर असेल तर इथं लोकल होस्ट लिहू शकतो आणि कोणत्या पोर्टला तो इन्स्टॉल केलेला आहे, पोर्ट नंबर डेटाबेस. आपण ज्या वेळेस MySQLचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे इन्स्टॉल करण्याच्या वेळेस एक पोर्ट नंबर द्यावा लागतो. तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला पण पोर्ट नंबरचा कॉन्सेप्ट कव्हर केलेला आहे. पोर्ट नंबर म्हणजे काय आहे, एखादं जर म्हणजे एक्सटर्नल नेटवर्किंगचं ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन पर्टिक्युलर कोणत्या तरी एका पोर्टला इन्स्टॉल केलेलं राहतं. जेणेकरून काय होतं, बाहेरचं जे डिव्हायसेस आहे ते रिस्पेक्टिव्ह पोर्टशी कॉन्टॅक्ट करून रिस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशनशी ते कम्युनिकेट करू शकतात. आणि त्यानंतर ऑब्लिकमध्ये पास काय करायचं आहे, डेटाबेस नेम. तुम्हाला नेमकं कोणत्या डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं आहे. इथं टेबल नेम नाही आहे, डेटाबेस नेम. ओके, डेटाबेसमध्ये टेबल असतात. जसं आपण इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं, एम्प्लॉई नावाचा डेटाबेस वापरला. तर आपण इथं पण कम्युनिकेट करताना पाथ देताना काय पाथ दिलेला आहे, JDBC MySQL डेटाबेसशी कम्युनिकेट करायचं आहे. आणि इथं आपण दिलं आहे लोकल होस्ट 3306. लोकल होस्ट म्हणजे काय आहे, ह्याच कॉम्प्युटरवरती माझं MySQL इन्स्टॉल आहे म्हणून मी तिथं लोकल होस्ट म्हणून लिहिलं आहे. समजा माझा डेटाबेस दुसऱ्या कोणत्या कॉम्प्युटरवरती इन्स्टॉल असतं तर मला इथं लोकल होस्टऐवजी रिस्पेक्टिव्ह कॉम्प्युटरचं काय द्यावं लागलं असतं तर IP ॲड्रेस आणि पोर्ट नंबर द्यायचा आहे का तुम्हाला नेमकं त्या कॉम्प्युटरच्या कोणत्या पोर्टशी कम्युनिकेट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ऑब्लिक करून डेटाबेसचं नाव द्यायचं आहे, कोणत्या डेटाबेसशी तुम्हाला
कम्युनिकेट करायचं आहे. तर अशा वेळेने आपल्याला पाथ डिफाईन करायचा आहे. लक्षात घ्या, पाथ डिफाईन करण्यासाठी JDBC, त्यानंतर डेटाबेसचं नाव, कोणत्या कॉम्प्युटरवरती, लोकल कॉम्प्युटर असेल तर लोकल होस्ट 3306 आणि एम्प्लॉई. इथं फॉरवर्ड स्लॅशेसनी सर्व ऑब्लिक द्यायचे, बॅकवर्ड फॉरवर्ड स्लॅशेस सर्व, ते एक लक्षात ठेवायचं आहे. तर अशा वेळेने आपण कनेक्शन एस्टॅब्लिश करणार. ओके, लक्षात आलं आहे. ज्या वेळेस आपल्याला जावा आणि डेटाबेस यांच्यात कम्युनिकेशन घडवून आणायचं असेल तर पहिली स्टेप काय आपली कम्युनिकेशनची, सर्वात आधी आपल्याला ड्रायव्हर लोड करणं आहे. ड्रायव्हर लोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्लास डॉट फॉरनेम नावाची मेथड यूज करायची आहे आणि त्या मेथडमध्ये आपल्याला रिस्पेक्टिव्ह ड्रायव्हरचं नाव पास करायचं आहे. ते ड्रायव्हरचं नाव डिपेंड्स अपॉन कोणता सॉफ्टवेअर तुम्ही वापरताय बॅकएंडला. म्हणजे तुम्ही ओरॅकल वापरता तर वेगळं ड्रायव्हर येईल, MySQL वापरता तर वेगळं. त्यानंतर सेकंड गोष्ट काय करायची आहे, कनेक्शन तयार करायचं आहे. इथं कनेक्शन नावाचा क्लास घ्यायचा आहे. कनेक्शन कॉन इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर D कॅपिटल M कॅपिटल ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन C कॅपिटल. आणि याच्यात 3 गोष्टी आपल्याला पास करायच्या. एक तर पाथ, वरती पाथ तुम्ही असा सेपरेट डिफाईन करून ठेवला तरी चालेल किंवा डायरेक्ट याच्यामध्ये जरी लिहिलं तरी चालेल. मी इथं व्हेरिएबल्समध्ये लिहून ठेवला आणि डायरेक्ट याच्यात पास केला तो. ओके, तर यावेळेने हे 3 गोष्टी आपल्याला इथं कव्हर करायच्या. त्यानंतर तिसरी स्टेप ही म्हणजे आपल्याला स्टेटमेंट नावाचा ऑब्जेक्ट तयार करायचा. आता हे स्टेटमेंट म्हणजे काय आहे, स्टेटमेंट म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं काय आहे, व्हेइकल येते. ओके, आता याच्यात काय करणार, समजा या दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचं जावा आणि डेटाबेसमध्ये. हे कोण घडून आणणार, आता JDBC घडून आणणार. तर सर्वात आधी काय करणार, जावा तिची काहीतरी रिक्वायरमेंट देणार किंवा त्याचं काहीतरी रिक्वायरमेंट देणार. जावा सर्वात आधी काय करणार, त्याचं काहीतरी क्वेरी फायर करणार. ती डेटाबेस कॉलमध्ये कन्वर्ट करून डेटाबेस JDBC काय करणार, फॉरवर्ड करणार. त्यानंतर डेटाबेस काहीतरी रिप्लाय देणार. त्याचं कन्व्हर्जन जावा कॉलमध्ये करून डेटाबेस कोणाला पाठवणार, JDBC कोणाला पाठवणार, जावा ॲप्लिकेशनला. आता हे जे कम्युनिकेशन घडवून आणण्याचं हे जे व्हेइकलचं काम आहे हे कोण करत असतं, तर स्टेटमेंट नावाचा ऑब्जेक्ट करत असतो. स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट नावाचा ऑब्जेक्ट कशावरती फायर करायचा आहे, कनेक्शनचा ऑब्जेक्ट घ्यायचा डॉट क्रिएट स्टेटमेंट. ओके, त्याला आपल्याला आर्ग्युमेंट पण पास करता येते, पण सध्या आपण हे आर्ग्युमेंट्स किंवा एवढं डीपमध्ये बघणार नाही आहेत. ओके, लक्षात घ्या. फक्त पहिलं गोष्ट म्हणजे ड्रायव्हर लोड करायचं. सेकंड म्हणजे कनेक्शन तयार करायचं. कनेक्शन तयार करण्यासाठी कनेक्शन क्लासचा C कॅपिटल, कनेक्शन कॉन ऑब्जेक्ट तयार करायचा ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन, आणि 3 आर्ग्युमेंट्स आपल्याला पास करायचे, URL, युजर नेम आणि पासवर्ड. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे महत्त्वाची, तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार करायचा. स्टेटमेंट म्हणजे काय आहे, तर हा एक प्रकारचा व्हेइकल आहे, एक प्रकारचं काय आहे ते म्हणजे रिक्वायरमेंट घेऊन जाण्यासाठी किंवा ते मीडियम आहे की जो काय करणार आहे ते रिक्वायरमेंट्स घेऊन जाणार किंवा रिस्पेक्टिव्ह रिझल्ट घेऊन येणार. तर त्यासाठी स्टेटमेंट तयार करण्यासाठी कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट. तर अशा वेळी या 3 ओळींचा कोड लिहून तुम्ही डेटाबेस आणि जावा ॲप्लिकेशन यांच्यामध्ये कनेक्शन तयार करू शकता. ओके, लक्षात ठेवायचं आहे, डेटाबेस आणि जावा ॲप्लिकेशन एकदम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. दोघांमध्ये कनेक्शन करण्यासाठी कोणतं प्रोग्राम लिहायचं, तर एकदम सिम्पल आहे. पहिलं म्हणजे काय आहे, क्लासमध्ये ड्रायव्हर लोड करायचे, कनेक्शन क्रिएट करायचं आणि स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. ओके, त्यानंतर आता हे झालं सगळं. आपण हे समजा आपल्या प्रोग्राममध्ये या 3 गोष्टी केल्या. आपण डायरेक्ट एक नवीन प्रोग्राम बघू. प्रोग्राम 2 म्हणतो मी त्याला. ओके, याच्यामध्ये मेन मेथड घेतलेली नाही आहे. पब्लिक स्टॅटिक void main. string args array. तर आपण याच्यामध्ये तो प्रोग्राम करू. सर्वात आधी काय करणं आहे आपल्याला, हा जो प्रोग्राम आहे हा कशात लिहिणं आहे, ट्राय कॅचमध्ये. का बरं, तर इथं चेक्ड एक्सेप्शन्स जनरेट होतात. SQL एक्सेप्शन्स तो काय करतो, जनरेट करत असतो.
कारण की डेटाबेस हा एक्सटर्नल रिसोर्स आहे, म्हणून तुमचं पूर्ण जे कोडिंग आहे ते कशात करायचं आहे, ट्राय कॅचमध्ये. तर याच्यामध्ये पहिली स्टेप काय करायची आहे, क्लास डॉट फॉर नेम आणि याच्यामध्ये आपल्याला डेटाबेस ड्रायव्हरचं नाव पेस्ट करायचं आहे. पहिलं म्हणजे इम्पोर्ट करावं लागेल आपल्याला, इम्पोर्ट java.sql पॅकेज. हे सर्व कशात प्रेझेंट आहे, java.sql पॅकेजमध्ये. या 3 गोष्टी आपल्याला इथं पास करायच्या आहे. थर्ड जी गोष्ट करायची इथे काय करायचं आहे, आपल्याला स्टेटमेंट नावाचा ऑब्जेक्ट तयार करायचा. स्टेटमेंट इज इक्वल टू con.create स्टेटमेंट. ओके, तर ह्या गोष्टी डिफाईन केल्यानंतर आपलं कनेक्शन एस्टॅब्लिश होऊन जातं. समजा जर मी इथं हे केलं system.out.println आणि इथं जर कनेक्टेड, ओके, समजा याच्यात जर काही प्रॉब्लेम झाला तर आपला कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार. नॉट कनेक्टेड करू आपण त्याला, नॉट कनेक्टेड. ओके, समजा हा प्रोग्राम मी रन करून बघतोय तर आपल्याला इथं कनेक्टेड येणार आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की सर मागच्या लेक्चरला आपण ड्रायव्हर्स बी लोड केलेले होते, तर आता मी सेम फोल्डर यूज करतोय, सेम प्रोजेक्ट यूज करतो, त्याच्यामध्येच प्रोग्राम करतोय, म्हणजे मला तिथं बिल्ड पाथ द्यायची गरज नाही. इथं बिल्ड पाथमध्ये जाऊन कॉन्फिगर बिल्ड पाथ करून ऑलरेडी माझ्याकडे ती कनेक्टर लोड आहे, त्याच्यामुळे माझं कनेक्शन क्रिएट झालं आहे. तर अशा वेळी आपल्याला कनेक्शनचा प्रोग्राम करता येईल. आता त्यानंतर सेकंड जे गोष्टी बघणार आहे आपण, तर मेथड्स यूज फॉर क्वेरी प्रोसेसिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअल क्वेरी फायर करायची आहे डेटाबेसमध्ये आणि तिथून रिझल्ट फेच करायचे, किंवा आपल्याला काहीतरी डेटा स्टोअर करण्यासाठी क्वेरी फायर करायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं, क्वेरी राईट करावं लागते. ओके, क्वेरी लिहावं लागणार आहे. आता क्वेरी लिहिण्यासाठी फॉर्मॅट फिक्स असतो. ओके, आता समजा आपल्याला डेटामध्ये टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे, समजा याच्यात आपल्याला इन्सर्ट करायचं, तर आपण काय क्वेरी फायर करणार, इन्सर्ट इंटू स्टुडंट. ओके, तर इथं बी तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे, इन्सर्ट इंटू स्टुडंट. ओके, आणि याच्यात काय पास करायचं आपल्याला, स्टुडंट टेबलच्या तिथं 3 कॉलमचे जे नेम्स आहे ते कॉलम नेम्स पास करायचे. तर पहिलं कॉलम नेम काय आहे, स्टुडंट आय डी. सेकंड आहे स्टुडंट नेम. थर्ड आहे मोबाईल. ओके, 3 गोष्टी पास करायच्या आहे. व्हॅल्यूज, आता मी सेकंड लाईनला लिहितो. ओके, व्हॅल्यूज. आता याच्यात व्हॅल्यूजमध्ये आपण जसं डायरेक्टली लिहितो क्वेरीमध्ये, तर तसं इथं डायरेक्टली लिहायचं नाही आहे. इथं काय करायचं आहे, व्हॅल्यूजचं व्हेरिएबल इनपुट करण्यासाठी आपल्याला काय करणं आहे, तर एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा, त्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्यामध्ये डबल प्लस साईन. म्हणजे अशा वेळी सर्वात बाहेर काय आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यामध्ये काय आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्यामध्ये डबल प्लस साईन. आणि याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू डायरेक्टली पास करू शकता, किंवा तुम्ही वरती काहीतरी जरी व्हॅल्यू घेतली, इंटिजर आय डी इज इक्वल टू समजा 3 झालेले 5 करू आपण, आणि इथं स्ट्रिंग नेम इज इक्वल टू किरण, अँड मोबाईल स्ट्रिंग मोबाईल इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तर आपण हे 3 व्हेरिएबल समजा डिक्लेअर करून ठेवले. तर आता आपल्याला आय डीच्या जागी काय टाकायचं आहे, पहिलं व्हेरिएबल म्हणजे पहिलं पॅरामीटर डायरेक्टली सगळे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा ते टाकून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल. हे दुसऱ्या व्हेरिएबलसाठी आणि हे सिंगल डबल. ओके, तिसऱ्या व्हेरिएबलसाठी. पहिल्या याच्यात काय करणार आहे, पहिलं काय आहे, स्टुडंट आय डी. स्टुडंट आय डीमध्ये काय पाठवणार, हा आय डी टाकणार आपण, म्हणजे त्याची व्हॅल्यू. तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू पण देऊ शकता किंवा व्हेरिएबल नेम अँड मोबाईल. ओके, तर इथं या वेने आपण क्वेरी तयार केलेली, इन्सर्ट इंटू स्टुडंट, व्हॅल्यूज, या 3 गोष्टी व्हॅल्यूज आपण पास केलेल्या. फक्त याच्यात एक सिंगल मॉडिफिकेशन आहे,
तुमचं जे डेटाबेसमध्ये तुम्ही क्वेरीचे ऑपरेशन्स बघितले सेम ऑपरेशन आहे, फक्त एक छोटंसंच मॉडिफिकेशन याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला आधी सिंगल इनोटेड कॉमा द्यायचा, नंतर डबल इनोटेड कॉमा आणि त्याच्यामध्ये डबल प्लस साईन. आता त्याच्यानंतर आपण ही क्वेरी तयार केली समजा, तर आपल्याला ही क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे. ओके, ती क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे. तर अशी क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स जावाने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यात एक्झिक्यूट क्वेरी नावाची मेथड आणि एक्झिक्यूट अपडेट नावाची मेथड आणि एक्झिक्यूट क्वेरी नावाची मेथड. आता या 2 मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या 2 मेथडचा यूज करून तुम्ही डेटाबेसचे DML ऑपरेशन्स किंवा क्रड ऑपरेशन जे असतात म्हणजे क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट, डिलीट हे जे क्रड ऑपरेशन आहे ते आपण याच्यामध्ये करू शकतो. ओके, तर फक्त याच्यात काय आहे, जी एक्झिक्यूट अपडेट नावाची जी मेथड आहे ही स्पेसिफिकली कशासाठी यूज होते तर DML क्वेरीजसाठी. DML क्वेरीज कोणत्या असतात तर इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे ऑपरेशन करण्यासाठी यूज होणाऱ्या क्वेरीज कोणत्या आहे DML, की ज्याच्यामध्ये काय करतो आपण फक्त आहे त्या टेबलमध्ये चेंजेस करतो, अपडेशनचं ऑपरेशन करतो. अशा क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी कोणती मेथड वापरायची आहे एक्झिक्यूट क्वेरी. आणि ही मेथड वापरल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये क्वेरी पास करायची आहे आणि रिटर्नमध्ये काय मिळतं आपल्याला तर इथं एक इंटिजर व्हॅल्यू मिळते रिटर्नमध्ये. ही इंटिजर व्हॅल्यू म्हणजे कोणती असते तर ते ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर किती रो अफेक्ट झाले. समजा आता आपण डेटाबेस ओपन करतो मी, समजा आता इथं काय केलं आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ही क्वेरी फायर केली. इथं काय लगेच खाली रिझल्ट काय आली 3 rows इन सेट. समजा मी याच्यात काहीतरी इन्सर्ट केलं, इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. आता याच्यात व्हॅल्यूज काहीतरी इन्सर्ट केली, समजा याच्यात मी टाकलंय 4 हॅलो अँड मोबाईल नंबर टाकलाय 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ही क्वेरी फायर केली. आता क्वेरी फायर केल्यानंतर बघा रिझल्ट काय क्रिएट होतो क्वेरी ओके 1 रो अफेक्टेड, म्हणजे हा जो 1 आहे हा जो इंटिजर आहे हा रिटर्न होत असतो. कधी रिटर्न होतो ज्या वेळेस तुमची ही क्वेरी एक्झिक्यूट होते. ओके, क्वेरी एक्झिक्यूट झाल्यानंतर किती रो अफेक्ट झाले हा नंबर तुमचा रिटर्न आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण त्या कशात त्याला रिटर्न टाईप काय दिलेला आहे इंटिजर. आपल्याला इंटिजर व्हॅल्यू मिळते, ते कधी फ्लोटिंगमध्ये नसतं. ओके, लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही DML ऑपरेशन करताय DML ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कोणती मेथड यूज करणे आहे एक्झिक्यूट अपडेट नावाची मेथड. तर इथं DML ऑपरेशनसाठी कोणती मेथड यूज करायची तर एक्झिक्यूट अपडेट. आता ज्या वेळेस तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल असे ऑपरेशन करणार आहे, त्याच्या रिटर्नमध्ये काय मिळत असतं आपल्याला इंटिजर व्हॅल्यू मिळते का नाही, आपल्याला काय मिळत असतं तर एक टेबल मिळत असतो. समजा आता मी याच्यात काय केलं सिलेक्ट स्टुडंट नेम फ्रॉम स्टुडंट. आता ही क्वेरी फायर केल्यानंतर मला रिटर्नमध्ये काय भेटलं, एक मिनिट काहीतरी चुकलंय, सिलेक्ट स्टुडंट नेम फ्रॉम स्टुडंट. ओके, STUDENT स्टुडंट नेम फ्रॉम ओके फ्रॉमची स्पेलिंग चुकली होती. आता त्या रिटर्नमध्ये काय भेटलं मला हा टेबल भेटला एक छोटासा. ओके, म्हणजे काय भेटलं आपण ती क्वेरी फायर केल्यानंतर मला एक सब टेबल मिळाला, एक छोटा टेबल मिळाला. आता असा टेबल आपण इंटिजरमध्ये तर स्टोअर नाही करू शकत, आपल्याला एक काहीतरी होल्ड करण्यासाठी काहीतरी क्लास पाहिजे किंवा कोणता तरी एक ऑब्जेक्ट पाहिजे की जो ऑब्जेक्ट काय करणार हा सब टेबल होल्ड करणार. तर त्यासाठी इथं रिझल्ट सेट नावाचा इंटरफेस किंवा रिझल्ट सेट नावाचा क्लास जावाने प्रोव्हाइड केलेला आहे की जो क्लास काय करतो ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट क्वेरी फायर करतात त्यासाठी आपल्या मेथड कोणती वापरायची आहे एक्झिक्यूट क्वेरी नावाची मेथड यूज करायची. तर इथं ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट क्वेरी फायर करता त्यावेळेस रिटर्नमध्ये काय मिळतं आपल्याला रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट मिळतो. ओके, तर ते होल्ड करण्यासाठी आपल्याला रिझल्ट सेट नावाचा क्लास तिथं यूज होतो. तर हा रिझल्ट सेट काय आहे रिझल्ट सेट इज द ऑब्जेक्ट ऑफ रिझल्ट सेट मेंटेन्स अ कर्सर
पॉइंटिंग टू द रो ऑफ टेबल इनिशियली कर्सर पॉइंट्स टू बिफोर द फर्स्ट रो. ओके, म्हणजे तो काय आहे तर तो जी आपली सिलेक्ट क्वेरी फायर करणार आहे तर त्याच्यामध्ये जो आपल्याला ऑब्जेक्ट भेटणार आहे, टेबल भेटणार आहे, सब टेबल किंवा पूर्ण टेबल पण भेटू शकतो. तर तो टेबल होल्ड करण्यासाठी जावाकडे एक स्पेशल क्लास आहे, तो कोणता आहे, रिझल्ट सेट. आता या रिझल्ट सेटकडे जाण्याच्या आधी आपण एक इन्सर्ट पहिलं जी मेथड आपण बघितलेली होती एक्झिक्यूट अपडेट, याच्याकडे पुन्हा एकदा बघू. तर ही मेथडमध्ये कसं करता येईल आपल्याला, समजा ही मेथड आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. आपण काय करणार, इंटीजर आय इज इक्वल टू st डॉट स्टेटमेंट आय इज इक्वल टू, ती क्वेरी कशावर फायर करायची तर स्टेटमेंटवरती, स्टेटमेंट डॉट एक्झिक्यूट अपडेट. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय पास करायचं आहे, स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट. ओके, आता याच्यात जर आपण ही प्रिंट केला आउटपुट, मग आपण त्याला रोज अफेक्टेड म्हणू, रोज अफेक्टेड. रोज अफेक्टेड आणि इथं आपण त्याचा ऑब्जेक्ट पास करू. समजा हा प्रोग्राम मी रन केला, इथं काय आहे, किती रो अफेक्ट झाले, एक रो अफेक्ट झाला. आता याच्यात व्हॅल्यू कोणतं स्टोअर केला मी, 5 किरण आणि मोबाईल नंबर. समजा आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल जर क्वेरी मी पुन्हा एकदा फायर केली, फ्रॉम टेबल, सॉरी सिलेक्ट फार फ्रॉम स्टुडंट येईल, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, तर याच्यामध्ये 5 नंबरला आपली ती व्हॅल्यू स्टोअर झाली. ओके, तर अशा वेळी एक्झिक्यूट अपडेट यूज होते. ते एक्झिक्यूट अपडेट कशासाठी वापरले जाते तर DML ऑपरेशनसाठी. समजा इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे जर ऑपरेशन आपल्याला करायचे असेल तर आपण काय करतो, एक्झिक्यूट अपडेट यूज करतो. समजा मी याच्यात आता एक अपडेट ऑपरेशन करून दाखवतो तुम्हाला. समजा याच्यात आपण अपडेट केलं, अपडेट स्टुडंट सेट स्टुडंट नेम इज इक्वल टू, आपल्याला सेम पॅटर्न व्हेरिएबल पास करताना इज इक्वल टू इथं राजू करू आपण, आणि वेअर स्टुडंट आय डी इज इक्वल टू, आपण इथं आय डी पास करू समजा 4 आय डीला. आय डी म्हणून पास करा. ओके, इथं सेव्ह केलं. आता इथं बघा 4 नंबरच्या आय डीला व्हॅल्यू काय आहे, हॅलो. आता आपल्याला ती व्हॅल्यू चेंज करून काय करणार आहे आपण, ती राजू. ओके, तर याच्यात समजा हा प्रोग्राम मी पुन्हा एकदा रन केला, 1 रो अफेक्टेड. आता जर आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर इथं व्हॅल्यू चेंज झालेली, 4 आय डी असलेली व्हॅल्यू आता काय झालेली आहे, राजू. आधी काय होती ती, हॅलो होती. तर अशा वेळी अपडेट ऑपरेशन करू शकतो किंवा डिलीट. समजा आपल्याला 5 नंबरचा रो डिलीट करायचा, डिलीटसाठी डिलीट फ्रॉम स्टुडंट. क्वेरी फॉर्मॅट तोच आहे जो आपण याच्यामध्ये बघितलेले क्वेरीजमध्ये RDBMS सब्जेक्टमध्ये बघितलेलं आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्वेरी स्पेसिफाय करायची. डिलीट फ्रॉम स्टुडंट वेअर आय डी इज इक्वल टू 5. समजा हे आपण ऑपरेशन करू, प्रोग्राम रन करू. ओके, काहीतरी इश्यू झाला, इथं क्वेरी एक्झिक्यूट नाही झाली, तर इथं आय डी इज इक्वल टू आय डी करू आपण, आय डी स्टुडंट आय डी इज इक्वल टू आय डी. ओके, आता रन केला तर इथं रो अफेक्ट झालं. आता आपण बघूया चेंजेस काय झाले टेबलमध्ये. तर इथं एक रो तुमचा डिलीट झाला 4 नंबरचा, तर याच्यामध्ये 4 नंबरचा आय डी आपण डिलीट केला होता. तर अशा वेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही DML ऑपरेशन्स करणार आहे, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी काय यूज करायचं आहे, एक्झिक्यूट अपडेट नावाचं मेथड यूज करायची आणि ब्रॅकेटमध्ये काय पास करायचं आहे तर रिस्पेक्टिव्ह क्वेरी पास करायची आहे.
ओके, हे झालं एक्झिक्यूट अपडेटचं. आता सेकंड मेन काय बघणार आहे आपण, रिझल्ट सेट आणि एक्झिक्यूट क्वेरी नावाची मेथड. आता असं नसतं का आपल्याला प्रत्येक वेळेस डेटाबेसमध्ये डेटा स्टोअरच करावा लागतो, तर आपल्याला कधी कधी डेटाबेस रिट्राईव्ह पण करावा लागतो. तर हा रिट्रायवलचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.